आज रात्रीवरून घरी येताना पापाची परी डायरेक्ट डंपर खाली गेली असती. म्हणलं अरे बाप, यमाचा डायरेक्ट निरोपच आला होती. सकाळीच ऑफिसला निघायचं तर बुरबुर चालू झाली होती. आई म्हणे बाबा रेनकोट घाल, नाही तर अख्खा वल्ला होशील. मग काय, आपण लगेच टपक्यान रेनकोट घातलं, त्याची ती टोपी आपल्याला सापडा. मग गपक्यान आपण टोपी डोक्यात घातली आणि रपक्यान त्याच्या नाड्या वाढल्या. म्हणलं चला आता आपण निघू. आणि आई आहे ना तिकडे ना मोबाईलमध्ये काहीतरी करीत होती. म्हणजे तिचं सकाळचं काम तिनं सगळं आवरून आहे ना मस्तपैकी मोबाईलमध्ये ना काहीतरी रील्स बघत होती. नाही आपल्या स्वतःच्याच बघत होती. माझ्या व्हिडिओ. घरापासून थोडं पुढं नाही गेलो तर लगेच मागून ऊन पडलं. त्या वरून बुरबुर. आईला म्हणलं काय भोंगळा पाऊस चालू आहे गाड्या, म्हणजे आमच्याकडे म्हणते बरं का, तुमच्याकडे काय म्हणते आम्हाला नाही माहिती. वरून ऊन आणि बोकंडी पाऊस. सकाळच्या एका शोरूमच्या व्हिजिटला गेलो होतो आणि तिथं समोर एक ब्रिजा गाडी उभी होती. ती पोरग मला म्हणतं शोरूम मधलं भाऊ म्हणे पाय म्हणे काय प्रकारे म्हणे आमच्याकडे गाडी किती भारी धुतलेली आहे. तिने चौ घातली म्हणे डायरेक्ट ब्रिजा आखी चिखलानं भिजून आणली म्हणे. ब्रिजा गेली उडत. हाच तो कार्यकर्ता आहे बरं का. यांनी मला ना पुणतांब्याचा रोड चुकवला होता. यांनीच मला सांगितलं होतं इकडून ह्या मार्गे जाय म्हणे. परत उभ्या आयुष्यात मी काय याला आता रोड विचारित नसतो. त्याच्यानंतर आपली गाडी ना फुल चिखलानं भरली होती. पप्पू म्हणे अरे बाबा तू ही गाडी कधी धुतो का नाही, आण म्हणे इकडे, मी तुला ना वॉश करून देतो म्हणे जबरदस्त. पप्पू एकदम आपले खास मित्र आहे बरं का, रॉयल माणूस एकदम रॉयल. यांच्यासारखा माणूसच नाही, एकदम खास मित्र आहे आपले ते. आणि त्याच्यात ना आपण घरी निघलो होतो आता आणि आपल्याला एक डंपर आडवं गेलो होतो म्हणून आपण यांना थांबून घेतो. म्हणलं अति काही संकटात नाही, त्याच्यापेक्षा थांबून घेतलं बरं नाही का. त्याच्यात गपकन मागून गाडी आली एक पापाची परी ना गपकन इकडून तिकडून घुसली. अरे बाप म्हटलं मरता मरता वाचल्या गाडी. या डंपर जर थोडं माग आला असतं तर कार्यक्रमच होता म्हणला आज. शेवटी कटळून मी पण ना गाडीला किक मारली पुढे झक मारली, कारण की डंपर पण पुढे गेलो होतं निघून. म्हणलं बाबा आज ना आपल्याला चांगला कार्यक्रम दिसला असता.